today. नाही पण खरंच कौतुक आहे की तुम्हाला जो रोल मिळाला तो तुम्ही निभावलात. म्हणजे असं काही नव्हतं की मी हा रोल नाही करणार किंवा हाच रोल करणार. म्हणजे अगदी तुम्ही हाडाचे कलाकार आहात आपण असं म्हणू शकतो. आय थिंक दॅट वॉज देअर इन युअर DNA, मे बी ब्लडमध्येच. पण तसं तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी ॲक्टिंग क्षेत्रात होतं का? म्हणजे तुम्हाला ॲक्टर व्हायचं आहे. कारण तसं ॲक्टिंग जरा थोडंसं रिस्की प्रोफेशन आहे. म्हणजे थोडंसं अनप्रोडक्टेबल आहे. तर हे तुम्ही घरी कसं कन्व्हिन्स केलं? म्हणजे त्यात कम्युनिकेशन स्किलचा कस लागला असेल? प्रयत्न हे सगळे चालू होते अँड देन वन फाईन डे यू थिंक की मला जे करायला आवडतं त्याच्यामध्येच मी करिअर का नाही करावं. आय लाईक परफॉर्मिंग, आय लाईक ॲक्टिंग, दिस इज आय थिंक वेअर आय बिलॉंग. तर प्रयत्न करायला काय हरकत आहे. सो ॲज लक वुड हॅव इट अगेन कॉलेज संपता आम्हाला एका नाटकासाठी विचारलं मला आणि सतीश राजवाडेला एकत्र. आम्ही सेम कॉलेज, आम्ही आंबा नावाची एकांकिका केली, ती केदार शिंदेनी बघितली. त्यावेळेला तो टूर हे नाटक पुनरुज्जीवित करत होता नवीन टीमला घेऊन. सो आम्हाला विचारलं, मग नाटकापासून सुरुवात झाली. पण अर्थात घरी पहिला तर आईला असं वाटलं की ठीक आहे, हौस आहे, ओके, हा अजून 2-4 महिने कॉलेज संपलं आहे, 2-4 महिने करेल आणि मग थांबेल. पण ते काय थांबे ना. ओके, मग ते चालू असताना मग ऑल द बेस्टचं सुरू झालं. मग आईचं जरा टेन्शन वाढायला लागलं की काय चाललं आहे. आणि आय रिमेंबर माझी पहिली एकांकिका जेव्हा झाली ना, तेव्हा मला काही अवॉर्ड्स वगैरे मिळाली. मी घरी आलो, एव्हरीबडी वॉज व्हेरी हॅपी. माझ्या मोठ्या चुलत ताईने तेव्हा आईला फोन केला आणि तिने सांगितलं की हे आत्ताच थांबव, ओके, हे जर का आत्ता नाही थांबवलं ना तर हा हातातनं गेला असं समज.